भरडकोल शाळेच्या आमच्या बालकलावंतांनी, कुणी नर्तक, कुणी गायिका यांनी या मान्यवरांचं स्वागत केलेलं आहे। आमच्या विनंतीला मान देऊन आपण सगळे या ठिकाणी उपस्थित झालात। पुनश्च एकदा आपणा सगळ्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतोय। आणि पायल, कांचन, दिव्यांजली, माननीय अध्यक्ष पाटील वागे साहेब, संतोषजी वागे व्यवस्थापन समिती अध्यक्ष, चला तुम्ही पुढे चला। आपण या ठिकाणी मान्यवरांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतोय, म्हणजे त्यांचं स्वागत करतोय। औपचारिक स्वागत सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। मी या कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष आमच्या भरडकोल गावचे प्रेरणास्थान आधारस्तंभ आमचे रामचंद्र बाळा वागे उर्फ अण्णा वागे रायगड भूषण यांनी या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारलं, त्याबद्दल धन्यवाद देऊन आपण या ठिकाणी शाल आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचं हार्दिक स्वागत करतोय। आणि त्या स्वागतासाठी मी माननीय उपाध्यक्ष यशवंतजी पावशे यांना विनंती करतोय की त्यांनी अण्णांचं स्वागत करायचं। या कार्यक्रमाचे अध्यक्ष अण्णा वाघे। यानंतर या कार्यक्रमासाठी आपल्याला शिवप्रतिमेला पुष्पमालिका अर्पण करण्यासाठी लाभलेले श्री भास्कर पांडुरंग चौलकर समाजसेवक यांचं स्वागत श्री संतोषजी वागे यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतोय। आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे विद्यमान अध्यक्ष माननीय श्री संतोषजी वागे भास्करजी चौलकर यांचं सत्कार करताना यानंतर आपण या गावच्या सरपंच महोदया श्रीमती सौ ज्योती घनश्याम काल पाटील यांचं स्वागत करण्यासाठी मी हेमांगी तबीब ताईने विनंती करतोय की त्यांनी शाल आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे। या संपूर्ण भरडखोल गावाचा गाडा समर्थपणे हाकणाऱ्या आपल्या गावच्या आद्य महिला ज्योतिताई यांचंही शाल आणि पुष्प देऊन स्वागत। यानंतर आपण स्वागत करीत आहोत अखंड भरडकोल कोळी समाजाचे माननीय अध्यक्ष श्री विठ्ठल काका भोईनकर यांचं, आणि मी त्यासाठी आमंत्रित करतोय आमचे सोलकर साहेब। या गावातली एकोपा आणि गावाचा विकास सार्थ दिशेनं होण्यासाठी गावचे अध्यक्ष अतिशय खंबीरपणे सांभाळणारे आमचे विठ्ठलजी यांचंही स्वागत, यांचंही पुष्पगुच्छ देऊन आधी शाल द्या। माननीय श्री महादेवजी चौलकर भरडकोल कोळी समाज उपाध्यक्ष यांचं आपण या ठिकाणी स्वागत करीत आहोत। मी श्री यशवंतजी पावशे यांना विनंती करतो उपाध्यक्षांना की त्यांनी त्यांचं शाल आणि गुलाब पुष्प देऊन स्वागत करायचं आहे। डागीवाला मंडळाचे अध्यक्ष नामदेवजी पावशे साहेब यांचं स्वागत संतोषजी वागे साहेब करतील। भरडकोल कोळी समाजाचे माजी अध्यक्ष पांडुरंगजी पावशे साहेब यांचं स्वागत मेमन साहेब करतील आमचे। यानंतर आपण स्वागत करीत आहोत चंद्रकांतजी वागे साहेब यांचं, माजी उपाध्यक्ष कोळी समाज यांचं या ठिकाणी स्वागत होणार आहे। आणि मी यशवंत पावशे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे।
माननीय यानंतर आपण स्वागताकडे पुढे वळतो ते म्हणजे माननीय श्री अनंत पोषा भुईनकर समाजसेवक यांचं स्वागत संतोष वाघे करतील. ज्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे ते श्री जनार्दन हरचंद्र चोगले यांचं स्वागत हेमंतजी पाटील मुख्याध्यापक करतील. श्री हेमंतजी पाटील सर श्री जनार्दन हरचंद्र चोगले या कार्यक्रमाचे उद्घाटक आहेत त्यांचं स्वागत करतील. आपल्या पीएम श्री बरडखोल शाळेचा गाडा समर्थपणे हाकणारे आणि ज्यांच्या कारकिर्दीमध्ये शाळा आपली पीएम श्री झालेली आहे. सुरुवात आधी झाली होती पण अतिशय खंबरपण आहे. श्री पाटील गुरुजी यांच्या हस्ते आपल्या कार्यक्रमाचे उद्घाटक यांचं स्वागत आणि सत्कार. धन्यवाद. यानंतर आपण ग्रामपंचायत सदस्य सौ जितेंद्र चौकल यांचं स्वागत करीत आहोत आणि मी पिंकीताई खोपटकर यांना विनंती करतोय. पिंकीताई खोपटकर आल्या. शुभांगीताई या इथे आपले आमचे जुने मित्र आणि आमचे शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री धर्माजी पावशे इथं उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. जितेंद्र चौलकर ग्रामपंचायत सदस्य यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. मी शुभांगीताईने विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. तर आराध्याताई वाघे यांचं आपण स्वागत करणार आहोत आणि त्यासाठी मी आमंत्रित करतोय शिगवणताईने विनंती करतोय की त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. आराध्याताईंचं स्वागत शिगवणताई करतील. शाल आणि गुलाब पुष्प देऊन त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. नम्रतेची विनंती आहे मान्यवरांनी की त्यांनी आमचा हा छोटेखानी स्वागत स्वीकारायचं आहे. या शाळेसाठी 100 लिटर तासाला पाणी फिल्टर करणारं फिल्टर ज्या दोघा वहिनी दिलं ते म्हणजे प्रतीक रमाकांत पाटील, घनश्याम जनार्दन काल पाटील. त्याचबरोबर या दोघांनी 10,000 रुपये शाळेला देणगी म्हणून सुद्धा दिलेले आहे. त्याचबरोबर आणखी 4 कपाटं त्यांनी दिलेली आहेत. त्या दोन्हीही मान्य पाटील बंधूंचं आपण या ठिकाणी स्वागत करीत आहोत. मी प्रतीक पाटील साहेब यांचं स्वागत करण्यासाठी श्री संतोषजी वाघे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. हॅलो. हेच ते प्रतीक पाटील आणि या घनश्याम काल पाटील यांचं आपण स्वागत करीत आहोत. त्यासाठी मी यशवंत पावशे यांना विनंती करतोय. बाळकृष्ण भोईनकरांचं पण स्वागत करतोय आपण. या दोन बंधूंनी आणि बाळकृष्ण भोईनकर यांनी आपल्याला हा 100 लिटरचा फिल्टर दिलेला आहे. तासाला 100 लिटर पाणी फिल्टर होणारा आणि ते पाणी मुलं अगदी आनंदाने आणि निरोगी पाणी पित आहेत. धन्यवाद या दोन्ही बंधूंसाठी. यानंतर श्री बाळकृष्ण भोईनकर शाळेच्या विकासामध्ये ज्यांचं योगदान आहे त्यांचं स्वागत आपण या ठिकाणी करीत आहोत. मी आमच्या मेमंत साहेबांना विनंती करतो की त्यांनी शाल आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष श्री गहिनीनाथ चोगले ज्यांनी या शाळेच्या नूतनीकरणासाठी योगदान दिलं, धावपळ केली, ते गहिनीनाथ चोगले यांचंही या ठिकाणी आपण स्वागत करीत आहोत. मी पावशे सरांना विनंती करतोय त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. प्रत्येक वेळेला अडीअडचणी शाळेची कोणतीही अडचण असू दे आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले आमच्या मित्रासारखेच आमचे जी गहिनीनाथजी चोगले. धन्यवाद. श्री श्रीधरजी पावशे साहेब अखंड कोळी समाज खजिनदार यांचं स्वागत आपण करीत आहोत. मी वाघे साहेबांनी विनंती करतोय की शाल आणि गुलाब पुष्प देऊन त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे.
तसेच शाळेच्या माजी शाळा व्यवस्थापन समिती ग्राम शिक्षण समितीचे सदस्य सुद्धा आमच्या पावसे साहेब होते इथं. यानंतर आपण स्वागत करीत आहोत श्री बाळकृष्ण रस्ताळे साहेब, डाटा ऑपरेटर, समाजसेवक, समाज यांचं स्वागत करीत आहोत. मेमन साहेबांच्या हस्ते श्री बाळकृष्ण रस्ताळे यांचं शाल आणि गुलाब पुष्प देऊन स्वागत होत आहे. विनंती आहे त्यांनी हे स्वागत स्वीकारायचं आहे. ऑनलाईनचं कोणतंही काम असू दे, तुम्हाला श्रीवर्धनपर्यंत जाण्याची गरज नाही आहे. भरडकोलमध्ये ज्यांनी सोय उपलब्ध करून दिली असे आमचे माननीय श्री बाळकृष्णजी रस्ताळे यांचंही स्वागत. धन्यवाद. यानंतर मुस्लिम समाज अध्यक्ष आणि माझे क्लासमेट मित्र स्नेही श्री नियाजी सोलकर यांचं स्वागत होत आहे. मी यशवंतजी पावशे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. शांत, सुस्वभावी आणि नेहमी हसतमुख असे हे आमचे मुस्लिम समाज अध्यक्ष यांचंही स्वागत. संतोष यानंतर आपण स्वागत करीत आहोत भरडकोल तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष हरिदास पावशे यांचं, हरिदास भोईनकर साहेब यांचं, आणि त्यासाठी मी आमंत्रित करतो संतोषजी वाघे साहेबांना. एक तरुण नेतृत्व, मुलींनी जरा जागा द्या, तिकडून मुलींनी जागा द्या, बाजूला व्हा. श्री समाजसेवक श्री पांडुरंग पाटील यांचं स्वागत श्री यशवंत पावशे सर करतील यांना विनंती करतो की त्यांनी करायचं आहे. माननीय श्री तुकाराम रामा पाटील नाखवा यांचं स्वागत आपण करीत आहोत आणि त्यासाठी मी आमंत्रित करतो संतोषजी वाघे साहेबांना की त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. डीजे आसिफ एसके माननीय श्री गणेशजी तबीब साहेब या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचंही आपण स्वागत करीत आहोत. त्या स्वागतासाठी मी मेमन साहेबांनी विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. एक दानशूर व्यक्तिमत्व आणि एक प्रसिद्ध व्यावसायिक भरडखोल गावचे यांचंही शाळेकडून यानंतर आपण स्वागत करीत आहोत श्री विश्वास पावशे यांचं आणि त्यासाठी मी संतोषजी वाघे साहेबांनी विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. विश्वासजी पावशे. यानंतर आपण स्वागत करणार आहोत आमचे स्नेही राजेशजी चौलकर साहेब, एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व, आणि त्यांच्या स्वागतासाठी मी मेमन यांना विनंती करतोय की राजेशजी चौलकर साहेबांचं स्वागत करायचं आहे. माजी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यानंतर आपण जितेंद्र चौलकर साहेबांचं स्वागत करीत आहोत आणि त्या स्वागतासाठी मी यशवंतजी पावशे यांना विनंती करतोय. कळस सर
कळस सर बोला ना. माननीय श्री हरिश्चंद्र पावशे साहेब भरडकोळ कोळी समाज पंच आणि त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करीत आहोत. मी शेख सरांना विनंती करतोय की त्यांनी यानंतर आपण स्वागत करीत आहोत आमचे मित्र तसा शाळेसाठी झटणारे श्री केशवजी वाघे साहेब. विनंती करतो केशवजी वाघे साहेबांनी आमचं हे स्वागत स्वीकारायचं आणि त्या स्वागतासाठी मी गावित सरांना विनंती करतोय. केशवजी वाघे आमचे स्नेही यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. या वाघे साहेब पुढे या. श्री दत्ताजी खोपटकर साहेब यांचं या ठिकाणी आपण स्वागत करीत आहोत. मी यादव सरांनी विनंती करतोय की त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. शाळा व्यवस्थापन समितीचे माजी सदस्य श्री धर्माचे पावशी साहेब यांचं यानंतर आपण स्वागत करीत आहोत आणि त्यासाठी मी शेख सरांनी विनंती करतोय की त्यांनी धर्माजी पावशे साहेब यांचं स्वागत करायचं आहे. आपल्या शाळेसाठी अहोरात्र झटणारे आमचे पावशे साहेब, आपल्या शाळेच्या वतीने सत्कार. धन्यवाद, आपण आलात. माननीय श्री दीपकजी वाघे साहेब यांचं आपण या ठिकाणी स्वागत करीत आहोत. मी सोलकर साहेबांनी विनंती करतोय की त्यांनी त्यांचं स्वागत करायचं. दीपकजी वाघे साहेब यांचं. शाळेचं कोणतंही काम असू दे, लहान असो मोठं असो, आमच्या पाठीशी नेहमी उभे राहणारे आमचे मित्रच दीपकजी वाघे यांचा सुद्धा शाळेच्या वतीने सत्कार. धन्यवाद. कुणबी समाज अध्यक्ष कुठे असतील प्रेक्षकांमध्ये असतील तर व्यासपीठावर या. कुणबी समाज अध्यक्ष यानंतर आपण स्वागत करीत आहोत माननीय श्री नारायण बामा चोगले यांचं आणि मी त्यासाठी विनंती करतोय यशवंतजी पावशे साहेबांना की त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. माननीय श्री प्रज्योतजी पाटील समाजाचे पंच यांचं आपण स्वागत करीत आहोत. मी मेमन साहेबांनी विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. प्रज्योतजी पाटील यांचं. यानंतर आपण स्वागत करीत आहोत माननीय श्री विजयजी पाटील साहेबांचं आणि मी शेख सरांना विनंती करतोय की त्यांनी विजयजी पाटील साहेबांचं स्वागत करायचं आहे. विजयजी पाटील साहेब यांचं स्वागत होत आहे. माननीय श्री विश्वदीप भोईनकर साहेब यांचं आपण यानंतर स्वागत करीत आहोत. मी संतोषजी वाघे साहेबांनी विनंती करतोय की त्यांनी विश्वदीप भोईनकर साहेबांचं स्वागत करायचं आहे.
माननीय श्री विनायकजी पावशे साहेबांचं आपण या ठिकाणी स्वागत करीत आहोत. मी विनंती करतोय यशवंतजी पावशे साहेबांना की त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. विनायकजी पावशे यांचं स्वागत यशवंत पावशे करतील. यानंतर आपण स्वागत करणार आहोत ते श्री माननीय श्री रुपेशजी खोपटकर यांचं. आणि त्या स्वागतासाठी मी मेमन साहेबांना विनंती करतोय की त्यांनी रुपेशजी खोपटकर यांचं स्वागत करायचं आहे. शाळा व्यवस्थापन समितीचे माननीय अध्यक्ष संतोषजी वाघे, यशवंतजी पावशे, मेमन साहेब यांनी अविरत मेहनत घेऊन या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. त्याचबरोबर आमच्या महिला सदस्यांनी सुद्धा मेहनत घेतलेली आहे. श्री ज्ञानेश्वर महादेव चोगले या कार्यक्रमाचं लाईव्ह टेलिकास्ट करतायत यूट्यूबला. त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करत. ज्ञानेश्वर महादेव चोगले आलेत नाहीत, त्यांचं प्रतिनिधी यांना बोलवायचं आहे. यानंतर अल्प दरामध्ये आपल्याला विद्युत पुरवठा माईक सिस्टीम उपलब्ध करून दिले ते महेंद्र पाटील साहेब यांचं आपण स्वागत करीत आहोत. मी माननीय अध्यक्षांना विनंती करतो की महेंद्र पाटील यांचं स्वागत त्यांनी करायचं आहे. महेंद्र पाटील, बोरली पंचतन. आपण या ठिकाणी यांचं स्वागत करा. माननीय श्री मयूरजी मयेकर प्रेक्षकांमध्ये कुठे असतील तर त्यांनी यायचं आहे. हां, लाईव्ह टेलिकास्ट करणारे मयूरजी मयेकर यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे. मी वाघे साहेबांनी विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. मयूरजी मयेकर. श्री या समाजातील गावातील मान्यवर व्यक्ती चोगले बंधू, पावशे बंधू, भोईनकर, पाटील, खोपटकर यापैकी कोणी ज्येष्ठ श्रेष्ठ असतील सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. त्यानंतर आपण स्वागत करीत आहोत या एवढ्या मोठ्या शाळेचा गाडा हाकणारे माझे मुख्याध्यापक आमचे स्नेही हेमंतजी पाटील सरांचं. आणि मी अण्णांना विनंती करतोय की त्यांनी त्यांचं शाल आणि गुलाब पुष्प देऊन हेमंतजी पाटील सरांचं स्वागत करायचं आहे. श्री द्वारकेश रवींद्र रघुवीर यांनी या शाळेसाठी टाळ चकवा भेट म्हणून दिलेला आहे. त्यांचं या ठिकाणी मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आणि त्यांनाही धन्यवाद देतो. त्यांनी एवढी मोठी वस्तू आम्हाला उपलब्ध करून दिली. श्री द्वारकेश रवींद्र रघुवीर यांनी. त्यानंतर आपण रामभाऊ पावशे यांना विनंती करते कुठे असेल तर व्यासपीठावर या. रामभाऊ पावशे विशेष अतिथी तथा गावाचे पंच, समाजसेवक रामजी पावशे, रामभाऊ पावशे, मच्छिंद्र चोगले, वासुदेव तांडेल या मंडळींना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. गोविंद बाळू खोपटकर आमचे माजी अध्यक्ष तथा समाजसेवक. दिनेशजी चोगले, हरिओम चोगले, दिनेशजी चोगले कुठे असाल तर व्यासपीठावर या. या ठिकाणी रामभाऊ पावशे, सरपंच साहेब दिनेशजी चोगले, किशोर बुवा भोईनकर, किशोरजी भोईनकर कुठे असाल तर व्यासपीठावर या. या ठिकाणी रामभाऊ पावशे यांचं स्वागत होत आहे. या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन करण्यामध्ये ज्यांनी मोलाचं योगदान दिले ते शाळा व्यवस्थापन समितीचे माननीय अध्यक्ष संतोषजी वाघे साहेबांचं आपण स्वागत करीत आहोत. मी भास्करजी चौलकर साहेबांनी विनंती करतोय की त्यांचे स्वागत करायचं आहे. आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे विद्यमान अध्यक्ष त्यांनी खरोखर अध्यक्षपदाला न्याय दिला. जी जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली होती श्री मच्छिंद्र चोगले त्यांनी सार्थ ठरवलेली आहे. धन्यवाद वासुदेव तांडेल, किशोरजी भोईनकर आदी मान्यवरांची मी आता नावं घेतली. असे समाजसुधारक ज्येष्ठ श्रेष्ठ नेतृत्व कुठे असाल तर व्यासपीठावर या. हरिओमजी चोगले माझे मित्र तथा गावचे माजी सरपंच दिनेशजी चोगले त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. गोविंदजी खोपटकर यांना विनंती आहे त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. यानंतर आपण स्वागत करीत आहोत
श्री यशवंतजी पावसे शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष आणि मी विनंती करतोय विठ्ठल काका भोईनकर यांना की त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. यानंतर आपण स्वागत करतो. ते तिघे खूप झटत होते. ते मेमन साहेबांचं स्वागत मी दीपकजी वाघे साहेब की त्यांनी मेमन साहेबांचं स्वागत करायचं आहे. या कार्यक्रमासाठी आपल्याला श्री यशवंत हरिश्चंद्र पावसे उपाध्यक्ष यांच्याकडून 100 खुर्च्या दिलेल्या आहेत. यानंतर आपण एक शिक्षक प्रतिनिधी म्हणून शेख सरांचं स्वागत करीत आहोत आणि ते दीपक पावसे वाघे करतील. या वैभव आळी रहिवासी संघ यांच्याकडून शाळेसाठी 5,000 रुपयाची देणगी आलेली आहे. आभारी आहोत, धन्यवाद. त्यानंतर कृष्णा माडिक साहेब यांनी या शाळेच्या रंगरंगोटी आणि दुरुस्तीचं काम केलेले ते चालू आहे. द्वारकेश रवींद्र रघुवीर यांच्याकडून टाळ आणि चकवा आलेला आहे. गजानन मनोहर नांदगावकर यांच्याकडून 100 रुपयाची देणगी आलेली आहे. आणि आता या ठिकाणी आपण मार्गदर्शन ठेवणार आहोत. मी श्री विश्वनाथजी चोगले आमच्या शाळेचे गावचे समाजसेवक तथा आमचे स्नेही विश्वनाथजी चोगले कुठे असाल तर व्यासपीठावर या. विश्वनाथजी चोगले, मी भास्करजी चौलकर यांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात आम्हाला मार्गदर्शन करायचं आहे या कार्यक्रमाच्या निमित्त. हॅलो 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 आदरणीय व्यासपीठ उपस्थित आमच्या गावचे प्रेरणा हॅलो हॅलो आदरणीय रायगड भूषण पुरस्कृत अण्णांची चरणी वंदन करतो. त्याचप्रमाणे आमच्या गावचे आहे हॅलो आमचे विद्यमान अध्यक्ष विठ्ठलजी भोईनकर, उपाध्यक्ष माहितीजी भोईनकर, आदरणीय व्यासपीठ आपल्या PM मोदी PM प्रशाळेचे आपल्या मुख्याध्यापक हेमंतजी गुरुजी, आदरणीय व्यासपीठ सर्वांच्या मी वंदन करतो. अतिशय सुंदर असं वाटतो आता अण्णा की खरंच आपल्याला गौरवास्पद आहे ही की आपल्या शाळेमध्ये हा जो प्रोग्राम आहे अतिशय सुंदर प्रकारचा प्रोग्राम आणि बाल प्रोग्राम आहे. मला सर्वांना विनंती आहे अतिशय सुंदर त्या रीतीने हा प्रोग्राम सगळ्यांनी पाहायचा आहे आणि सगळ्यांनी आपण सहकार्य करायचं आहे. कारण हा लहान मुलांचा कार्यक्रम आहे. याच्या पाठीमागे अतिशय सगळ्यांचे आपले सगळे आशीर्वाद आहेत आणि आपल्या सर्वांचे यामध्ये सगळं गुणगौरव लपलेले आहे ते आपण सगळ्यांना उपयोग करून द्यायचे आहे. सगळ्या प्रकारे यांना सहकार्य करायचं आहे. कारण हा प्रोग्राम काही एकट्याने काही साध्य होऊ शकत नाही अण्णा. तुमच्यासारखी विभूती असल्यानंतर इथे सगळे व्यासपीठावर असलेली मंडळी यांनी सगळ्यांनी आपल्या लहान मुलांचा कार्यक्रम गोड आणि हौशीने आपण साकार करून घ्यायचा आहे. कुठल्याही प्रकारचा आपण यामध्ये कुठलाही गदारोळ प्रकार हा येऊ नये आणि अतिशय याच्या पाठीमागे सगळ्यांची मेहनत, शिक्षकांची मेहनत आणि खरंच काही कलाकारामध्ये काही मुलामध्ये काही गुण लपलेले असतात ते प्रगट करण्याची त्यांना संधी असते. या अनुषंगाने आपण सगळे जमलं. आदरणीय सगळे व्यासपीठाचे आभार मानतो. अतिशय असा जनसमूह माझे सर्व मान्यवर आणि सर तुम्हाला मी विनंती करेन आता जास्त वेळ घेऊ नका आणि आपण आपला कार्यक्रम लवकरात लवकर चालू करावं असं व्यासपीठाच्या मतीने सगळ्यांना तुम्हाला मी सांगू इच्छितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद चौलकर साहेब. या ठिकाणी रसिक प्रेक्षकांना, मान्यवरांना, समाजाच्या सगळ्या घटकांना एक नम्रतेची विनंती आहे. कार्यक्रमाचं नियोजन करताना कुठे मागे पुढे झालं असेल, शब्द मागे पुढे झाले असेल, मानापमान झालं असेल किंवा मागणं पुन्हा नाव आलं असेल किंवा पत्रिकेचं नियोजन करताना काय चूक भूल झाली असेल तर रसिक मायबापांनी, समाजातल्या सगळ्या घटकांनी, मान्यवरांनी, पंचमंडळींनी मोठ्या मनानं आम्हाला क्षमा करा. मी दिलगिरी व्यक्त करतोय जर अशी चूक झाली असेल तर दिलगिरी व्यक्त करतोय, माफी मागतोय आणि तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असा सदैव राहू दे अशी विनंती करून श्री भारत खोपटकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे आपण स्वागत करीत आहोत. मी संतोषजी वाघे साहेबांनी विनंती करतोय की भारत खोपटकर यांचं स्वागत करायचं आहे. या पेढीवर इथं खुर्च्या आहेत त्या मान्यवरांसाठी आहेत, मुलं बसलेली आहेत तर त्यांनी त्या उपलब्ध करून द्यायच्या आहेत.
यानंतर आपण या कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष अण्णा मनोगत व्यक्त करतील. तत्पूर्वी पुन्हा एकदा 1 मिनिटासाठी मी दिलगिरी व्यक्त करतोय, माफी मागतोय. जर काही कमी जास्त झालं असेल तर सगळ्यांनी समजून घ्या आणि या बाल कलाकारांना आशीर्वाद द्या. यानंतर अध्यक्षीय भाषण होईल श्री अण्णाबुवा वाघे यांचं आणि त्यानंतर आपण माननीय श्री जनार्दन हरचंद्र चोगले यांच्या